रामापूर कमळापूर पुलासंबंधी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही. रामापूर कमळापूर येरळा नदीवरील पूल सतत पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्या पुलावरून ये-जा करण्याचे जास्त प्रमाणात हाल होतात. दोनही गावांचा संपर्क तुटतोय. नागरिकांची दळणवळणाची अर्थव्यवस्था ठप्प होतीये. या पुलावरून आजपर्यंत 30 ते 35 बळी गेले. या पुलासाठी येरळा पूल संघर्ष समितीकडून 2019 पासून बेमुदत धरणे आंदोलन करून विटा तहसीलदार कार्यालयावर रक्तदान करून मोर्चा काढण्यात आला होता. बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. या पुलासाठी आमदार विश्वजित कदम साहेब यांनी 16 डिसेंबर 2021च्या विषयांकित कामात प्रशासकीय मान्यता रुपये 7 कोटी इतक्या रकमेत सन 2021च्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी आहे. वरील नमूद कामास माननीय मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम संकल्प चित्र विभाग यांच्याकडून सर्वसाधारण नकाशा प्राप्त झालेला आहे. त्यास अनुसरून 120 मीटर लांबीचा पूल बांधणं प्रस्तावित आहे. त्याकरिता पुलाची अंदाजित रक्कम रुपये 12 कोटी इतकी आवश्यकता असून पुलाचं संक्षिप्त अंदाजपत्रक माननीय कार्यकारी अभियंता संकल्प चित्र विभाग पूल पुणे यांच्याकडे सादर केला. सदर किंमत रुपये 8.19 कोटी इतकी सादर करण्यात आली. पोहोच मार्गाकरिता माननीय आमदार महोदय शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करतात. 8 कोटी मंजूर आहेत तर त्या रकमेवरती टेंडर काढून काम चालू करा. या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन कमळापूर रामापूर ग्रामस्थांच्या वतीने चालू असून सदर आंदोलनकर्त्यांची वैभव पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे व गावचे शिष्टमंडळ यांना घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागणीप्रमाणे त्वरित मंजुरी देण्याकामी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.